मोदींचा फोन आला तर उचला, बायकोचा आला तर नका उचलू. सुरेश धस. बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले आहेत. आष्टी दूध संघाच्या वतीनं आयोजित भव्य दुग्ध पशु शिबिरात बोलताना त्यांनी उपस्थितांना मोबाईल सायलेंट ठेवण्याचे आवाहन केले. मात्र त्याचे काही कार्यकर्ते फोनवर बोलताना दिसतात. सुरेश धस यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली. तुम्हाला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला तर नक्की उचला, बायकोचा फोन आला तरी उचलू नका, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. दरम्यान या कार्यक्रमात पंजाबीतील तज्ज्ञ संदीप सिंग आणि हरप्रीत सिंग यांनी दुग्ध उत्पादन वाढीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. मात्र सुरेश धस यांच्या मिश्किल वक्तव्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तर माझी विनंती अशी आहे की कोणी सगळ्यांनी आपापले मोबाईल सायलेंट करून ठेवा आणि एवढ्या तास दीड तासामध्ये तुम्हाला जर देशाचे पंतप्रधानांचा फोन आला तर तो घ्या, नंतर द्रौपदी मुर्मू मॅडम यांचा जर फोन आला तर तो एक घ्या आणि तिसरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आला तर तेवढा एक घ्या. या तीन व्यतिरिक्त कोणाचा फोन तुम्ही घेऊ नका. थोडंसं ते हिंदीमध्ये बोलताय, त्यांची भाषा तुम्हाला काही कळणार नाही, तर मी नंतर थोडंसं रिपीट करेन. त्यांचं जे बोलणं आहे ते मी थोडंसं जे काही समजलं नाही ते शॉर्टमध्ये तुम्हाला सांगेल. परंतु ही माणसं अशी आहे की 2015 पासून आतापर्यंत म्हणजे 11-12 वर्ष या लोकांनी दुधाच्या व्यवसायामध्ये घातले. आणि जे आता संदीप सिंगजी बोलणार आहे हे थोरले भाऊ आहे, हे हरप्रीत सिंगजी हे धाकटे भाऊ आहे, अतुल यांचे मनवा भाऊ आहे. आणि या थोरल्या भावाने किमान 46 वर्षापर्यंत त्यांचं वय आहे, अजून लग्न सुद्धा केलेलं नाही. आम्ही त्यांना विचारलं आपली शादी क्यों नहीं की, ते म्हणजे मला दूध घालण्याला पाहून घ्यायचे म्हणून त्यांनी लग्न सुद्धा केलेलं नाही. म्हणजे असे त्यागी लोक आले ते तुमच्यापर्यंत आलेले. तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे, शांत चित्ताने ऐकून घ्या. कुठला तरी बायकोचा फोन आला म्हणून उचलला का ग, अरे रोज फोन काय असतो आपण काय चाललंय व्यापारी काय आहे याच्या पलीकडे मला आपण माणसा फोन नसतो. ज्यांची नवीन लग्न झालेले असतील त्यांचं जरी आलं तर त्यांना म्हणावं काम करा, मी कामात आहे, नंतर सांगा 1.5 तासाने फार कामात होतो. तर हिंदी भाषा आहे, थोडीशी पंजाबी स्टाईल आहे, ते तुमच्या काही वेळा असं वाटतं की आपलं हे डोक्यावर जातं, अजिबात जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.